सरासरीवरती विचारला जाणारा हा एकदम जबरदस्त प्रश्न आहे. प्रश्न पाहूयात काय आहे. विराटने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. तेव्हा त्याची धावा धावांची सरासरी 2 कमी झाली, तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती? या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? पहिल्यांदा विराटने 8 मॅच खेळला. 8 मॅचची काहीतरी सरासरी असणार आहे. जर ती सरासरी आपण एक्स मानली, तर त्या 8 मॅचचे संपूर्ण धावांची संख्या किती असणार? तर ती असणार 8x. बरोबर आहे. नंतर त्याने काय केलं? 9वा सामना खेळला. 9व्या सामन्यामध्ये त्याने किती धावा केल्या? तर 62 धावा केल्या. बरोबर. तेव्हा त्याची सरासरी काय झाली? की 2 ने कमी झाली. म्हणजे पहिल्या 8 सामन्यांची सरासरी किती होती? तर ती होती एक्स एवढी, आणि त्याने जर 2 ने कमी झाली, तर ती किती होणार? एक्स वजा 2 ही असणार आहे 9व्या मॅचची 9 मॅच नंतरची त्याची सरासरी. आता आपल्याला काय विचारलंय की 9व्या सामन्यानंतरची सरासरी किती? या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करणार? एक्स काढणार, म्हणजे पहिल्या 8 सामन्यांची सरासरी काढणार. बरोबर आहे. मग जर 9 सामन्यांची सरासरी ही एक्स वजा 2 असेल, तर सरासरी आपण काय काढणार? त्या 9 सामन्यांच्या संपूर्ण धावांची बेरीज भागिले त्याला किती करणार? आपण 9 करणार. पहिल्या 8 सामन्यांची सरासरी टोटल रन किती असणार आहेत? 8 धावांचे, तर ते असणार आहेत 8x